मनोरमा यांचे चरित्र 16 ऑगस्ट 1926 रोजी एरिन इसाक डॅनियल म्हणून जन्मलेली मनोरमा ही एक प्रसिद्ध भारतीय पात्र अभिनेत्री होती जिने बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली. एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलेल्या आयरिश आई आणि भारतीय ख्रिश्चन वडिलांच्या पोटी जन्मलेला तिचा अनोखा वारसा 6 दशकांहून अधिक काळ असलेल्या उल्लेखनीय कारकिर्दीचा टप्पा सेट केला. मनोरमाचा मनोरंजन उद्योगातील प्रवास वयाच्या 9व्या वर्षी सुरू झाला जेव्हा तिला लाहोरमधील शाळेच्या मैफिलीदरम्यान रूप के शोरे यांनी शोधून काढले. तिने 1936 मध्ये बेबी आयरिस नावाने बालकलाकार म्हणून पदार्पण केले. 1941 मध्ये खजांची या चित्रपटाद्वारे तिचे प्रौढ भूमिकेत संक्रमण झाले, जिथे तिने शोरीने तिला दिलेले मनोरमा हे स्क्रीन नाव स्वीकारले. यामुळे लाहोरमधील यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली, जिथे ती खूप मानधन घेणारी अभिनेत्री बनली. 1947 मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीने मनोरमा यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. 1954 मध्ये तिचे लग्न झालेले पती अभिनेते राजन हक्सर यांच्यासोबत ती मुंबईत राहायला गेली. मुंबईत मनोरमा यांना तिची कारकीर्द पुन्हा घडवावी लागली. सुरुवातीला घर की इज्जत 1948 मध्ये दिलीप कुमार यांच्या बहिणीसारख्या भूमिका केल्या. कालांतराने तिने नायिकेच्या भूमिकेतून पात्र भूमिकांमध्ये संक्रमण केले. अनेकदा खलनायकी किंवा कॉमिक पात्रे साकारली जी तिचा ट्रेडमार्क बनली. तिच्या संपूर्ण कारकिर्दीत मनोरमा 160हून अधिक चित्रपटांमध्ये दिसली, ज्यांनी तिची बहुमुखी प्रतिभा दाखवली. सीता और गीता 1972 मधील तिच्या विनोदी अत्याचारी मावशीच्या भूमिकेसाठी ती विशेषतः प्रसिद्ध झाली आणि तिने एक फूल दो माली 19 ठनान, दो कलिया 1960 आणि हाफ तिकीट यांसारख्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय कामगिरी केली. खलनायकी आणि कॉमिक अशा दोन्ही भूमिकांमध्ये सखोलता आणण्याच्या तिच्या क्षमतेने तिला बॉलिवूडमधील एक मागणी असलेली अभिनेत्री बनवली. मनोरमा यांच्या वैयक्तिक जीवनात आनंद आणि आव्हाने दोन्ही होती. राजन हक्सरशी तिचे लग्न अनेक वर्षांनी घटस्फोटात संपुष्टात आले. या जोडप्याला एक मुलगी होती, रीटा हक्सर. तिने एका अभियंत्याशी लग्न करण्यापूर्वी आणि आखाती देशात स्थायिक होण्यापूर्वी काही काळ अभिनयात प्रवेश केला. मनोरमाला भूपती नावाचा मुलगाही होता, ज्याचा जन्म 1955 मध्ये झाला होता, परंतु त्यांचे नाते तिच्या कारकिर्दीच्या मागणीमुळे आणि घटस्फोटानंतर एक आईच्या भूमिकेमुळे गुंतागुंतीचे होते. जसजसा चित्रपटसृष्टी विकसित होत गेली, तशीच मनोरमाची कारकीर्दही विकसित होत गेली. तिने दूरचित्रवाणीकडे वळले, दस्तक सारख्या मालिकांमध्ये काम केले, ज्यात शाहरुख खान देखील होता. बालाजी टेलिफिल्म्सच्या निर्मिती आणि कुंडलीमध्येही ती दिसली. तिचा शेवटचा हिंदी चित्रपट 1983 मध्ये हाडसा होता, परंतु तिने टेलिव्हिजनवर काम करणे सुरूच ठेवले, ज्यात हितेन तेजवानीच्या कुटुंबिया मालिकेतील आजीची भूमिका होती. 2005 मध्ये दीपा मेहता यांच्या समीक्षकांनी प्रशंसित वॉटर या चित्रपटात मनोरमाचा शेवटचा चित्रपट आला. या आंतरराष्ट्रीय निर्मितीमधील तिच्या कामगिरीने हॉलिवूड समीक्षकांकडून प्रशंसा मिळविली. सांस्कृतिक सीमा ओलांडून प्रेक्षकांना मोहित करण्यास सक्षम प्रतिभावान अभिनेत्री म्हणून तिचा वारसा दृढ केला. तिच्या नंतरच्या वर्षांमध्ये मनोरमाला आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागला. 2007 मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला, ज्यामुळे तिच्या बोलण्यावर परिणाम झाला. या अडथळ्यांना जुमानता ती इंडस्ट्रीत एक प्रतिष्ठित व्यक्ती राहिली. 15 फेब्रुवारी 2008 रोजी चारकोप, मुंबई येथे मनोरमा यांचे निधन झाले आणि त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत गाजत असलेल्या कामगिरीचा समृद्ध वारसा मागे सोडला. तिच्या संपूर्ण आयुष्यात
मनोरमाचा आयरिश वारसा आणि भारतीय संगोपन यांनी एक अभिनेत्री म्हणून तिच्या अद्वितीय दृष्टिकोन आणि अष्टपैलुत्वात योगदान दिले. लाहोरमधील बालकलाकार ते बॉलिवूडमधील प्रिय पात्र अभिनेत्रीपर्यंतचा तिचा प्रवास तिच्या प्रतिभा, लवचिकता आणि भारतीय चित्रपटसृष्टीवर तिने केलेल्या चिरस्थायी प्रभावाचा पुरावा आहे. शेवटी मनोरमाचे जीवन आणि कारकीर्द बदलत्या काळातील आणि वैयक्तिक आव्हानांना तोंड देताना प्रतिभा, चिकाटी आणि अनुकूलतेच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. फाळणीपूर्वीच्या लाहोरमधील बालकलाकार ते बॉलिवूडमधील ख्यातनाम पात्र अभिनेत्रीपर्यंतचा तिचा प्रवास केवळ दशकांचाच नाही तर भारतीय उपखंडातील महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बदलांचाही आहे. मनोरमाचा अनोखा वारसा, आयरिश आणि भारतीय मुळे यांचे मिश्रण, एक अभिनेत्री म्हणून तिच्या अष्टपैलुत्वात आणि प्रामाणिकपणा आणि सखोलतेसह वर्णांची विस्तृत श्रेणी चित्रित करण्याच्या तिच्या क्षमतेमध्ये योगदान दिले. तिची कारकीर्द 160हून अधिक चित्रपट आणि असंख्य टेलिव्हिजन सादरीकरणे 1940 पासून 2000च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय चित्रपट आणि दूरदर्शनची उत्क्रांती दर्शवते. घटस्फोट आणि एकल मातृत्वाच्या आव्हानांसह वैयक्तिक अडचणींचा सामना करूनही मनोरमा तिच्या कलाकृतीसाठी समर्पित राहिली. स्वतःला नव्याने घडवण्याची तिची क्षमता एका अग्रगण्य स्त्रीपासून ते कॉमिक आणि खलनायकी भूमिकांमध्ये तज्ज्ञ असलेल्या पात्र अभिनेत्रीपर्यंत अनेकदा अप्रत्याशित उद्योगात तिची लवचिकता आणि अनुकूलता दर्शवते. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित चित्रपट वॉटरमधील मनोरमाची अंतिम कामगिरी सांस्कृतिक आणि भाषिक सीमा ओलांडलेल्या करिअरसाठी एक योग्य कॅपस्टोन आहे. तिचा वारसा अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देत आहे, भारतीय चित्रपटाच्या समृद्ध इतिहासाची आणि त्यातील पात्र कलाकारांनी सोडलेल्या अमिट चिन्हाची आठवण करून देत आहे. मनोरमा यांना आठवत असताना आम्ही केवळ चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील तिचे योगदानच नव्हे तर वेगाने बदलणाऱ्या जगात वैयक्तिक ओढ, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक यशाच्या गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करणारी ट्रेलब्लेझर म्हणून तिची भूमिकाही साजरी करतो. तिची जीवनकथा भारतीय मनोरंजनाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे, जो कलात्मक उत्कटता आणि चिकाटीच्या शक्तीची आठवण करून देतो.